फिर्यादी महिलेने तिच्या पतीला व तिला आरोपींनी त्रास दिला, त्यांच्याकडून गाड्या काढून घेतल्या, सोनं विकण्यास भाग पाडलं, जागा नावावर करून घेतली, असे आरोप असलेली तक्रार अर्ज पोलिसांकडे दाखल केलेला होता. पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही असं नमूद करून त्यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. कोणाच्या विरोधात? खाजगी फिर्याद जी आहे ती कराड याच्या विरुद्ध दाखल केली होती, सुशील कराड याच्या विरुद्ध दाखल केली होती व त्याच्यासोबत दोघांना त्यांनी आरोपी दर्शवलं होतं. आणि ही फिर्याद खाजगी फिर्याद न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना नोटीस काढली होती. आरोपीतर्फे आम्ही हजर होऊन त्यामध्ये लेखी म्हणणं दाखल केलेलं होतं. त्यानंतरच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने पोलिसांकडून अहवाल येण्याची आवश्यकता आहे असं निरीक्षण नोंदवून न्यायालयाकडून MIDC पोलीस स्टेशन सोलापूर यांच्याकडून अहवाल मागवलेला होता. तो अहवाल आज न्यायालयामध्ये आलेला होता. त्या अहवालामध्ये MIDC पोलिसांनी घडलेल्या सर्व घटना या परळी शहरामध्ये घडलेल्या आहेत असं नमूद केलेलं आहे. पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब 12 जुलै रोजी नोंदवलेला होता. त्या जबाबामध्ये त्या पीडित महिलेने पॉक्सो कायद्याअंतर्गत घडलेली कुठलीही घटना नमूद केली नव्हती, सोलापुरात कुठली घडलेली घटना आहे असं नमूद केलेलं नव्हतं. आणि त्यामुळे हा जो काही खटला आहे तो या न्यायालयाच्या ज्युरिडिक्शनमध्ये चालू शकत नाही किंवा ती केस इथे चालू शकत नाही. आणि त्या फिर्यादी महिलेने याबाबतची दाद परळी येथे मागावी असं समजपत्र MIDC पोलिसांनी त्या महिलेला दिलेलं होतं. आणि त्यानुसार तसाच अहवाल पोलिसांनी आज न्यायालयात दाखल केला आणि याबाबत न्यायालयासमोर सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांचा निर्णय राखून ठेवलेला आहे. म्हणजे सुशील कराड यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल होणार की नाही होणार हा महत्वाचा प्रश्न आहे सोलापुरात किंवा परळीत. न्यायालयाने सुनावणीच्या सुरुवातीलाच हा मुद्दा उपस्थित केलेला होता की दखलपात्र घटना या सगळ्या परळी शहरात घडल्या आहेत असे आरोप आहेत. मग असं असताना तुम्ही या न्यायालयाच्या ज्युरिडिक्शनमध्ये कसे काय खाजगी फिर्याद दाखल केलीत, हाच पहिल्यांदा न्यायालयाचा प्रश्न होता. आणि त्यावरच चर्चा झाली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला. म्हणजे राखून ठेवला म्हणजे आता काय ऑर्डर काय आहे? त्यांना आता परळीला जावं लागेल फिर्याद द्यायला का सोलापुरात? न्यायालय काय निर्णय करेल हे आता मी सांगू शकत नाही, परंतु तो अंदाज असा आहे की घडल्या घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळं तिकडे दाद मागावी असं होऊ शकतं. म्हणजे अजून निर्णय दिला, तिचा निर्णय कधी? निर्णयासाठी न्यायालयाने तारीख दिलेली नाही किंवा कधी निर्णय जाहीर करणं हे सांगितलं नाही, म्हणून म्हटलं की निर्णय राखून ठेवलेला.